हरी घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी अव्यक्तते आकारले रूपा आले गुणवंत भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी तुका म्हणे पूर्वी इच्छा जय जया तैसा विठ्ठल भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगननीत पानी मंडना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक सेवे लागी सेवक सेवे लागी सेवक सेवे लागी
स्वामी तुकया देवा हो स्वामी तुकया देवा दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता खेडगाव या क्षेत्रामध्ये 110 वर्ष अशा प्रकारची लोटून गेलेली आहेत. अव्याहत चाललेला हा नामयज्ञ परमपूजनीय ब्रह्ममूर्ती दामोदरजी महाराज, परमपूजनीय नाना महाराज, परमपूजनीय बनशी महाराज आणि परमपूजनीय भाऊराव महाराज यांच्या या कृपा आशीर्वादातनं ग्रामस्थांच्या श्रद्धेतनं भावातनं अव्याहत चाललेला हा नामयज्ञ चालूही वर्षी मोठ्या आनंदाने साजरा होत आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आहे. दुपार कालावधीमध्ये रामकथा आहे आणि सायंकाळी हरिकीर्तन. दिवसामध्ये थोडीही विश्रांती नाही असं म्हटलं तरी वावगं ठरत नाही. अत्यंत सुंदर चाललेला हा नामयज्ञ. यातील दरवर्षी अष्टमी भगवान श्रीकृष्ण जयंती या महोत्सवाचा कार्यक्रम ग्रामस्थांच्या प्रेमातनं माझ्याकडे आहे. अत्यंत सुंदर असलेले गुणीजन महाराष्ट्रामध्ये ही प्रसिद्ध मंडळी आहे. हरिभक्तीपरायण निळोबा महाराज, हरिभक्तीपरायण मिलिंद महाराज, हरिभक्तपरायण शिवाजी महाराज आणि हरिभक्तपरायण आमचे माऊली महाराज चव्हाण. अत्यंत सुंदर असलेलं वादन आहे. अतिसुंदर असलेले साऊंड सिस्टीम्स आहे आणि मंदिरही भगवत कृपेने भले थोडे हळूहळू होईल पण जे होणार आहे ते मात्र अत्यंत सुंदर आहे. आज खरं तर काही माणसांना 10च्या आत झोपण्याची सवय असल्यामुळे त्यात ग्रामस्थांनी अशी सुट्टी त्यांना दिलेली आहे 7 ते 9 कीर्तन आणि मध्येच अशा प्रकारचा हा मोठा जसा ओढा यावं 7 ते 9ची वेळ नाही, कारण 9चं कीर्तन होऊन माणसं झोपायला जात आहेत त्यावेळेला ह्या कीर्तनाचा प्रारंभ आहे. त्यातले त्यात गावोगावी श्रीकृष्ण जयंती असल्याने बाहेरगावच्या माणसांची थोडीशी कार्यक्रमामुळे उपस्थिती कमी राहतीये, पण गावातीलच भरपूर समाज आहे. जे आले त्यांना मी भाग्यवान समजतोय. 7ही दिवस आले आणि कृष्ण जयंतीची जर टाळाटाळ करत असाल तर हा एक मोठा अपराध आहे. 7ही दिवस तुम्ही कीर्तन श्रवण केलं आणि श्रीकृष्ण जन्माचं कीर्तन जर श्रवण करण्याची तुमची प्रवृत्ती नसेल, इच्छा नसेल, तर तुम्ही कितीही कीर्तन ऐकले तरी त्याची फलश्रुती मिळणं अवघड आहे. सर्वांचं मूळ असलेला हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा, त्याची जयंती सकळ असलेल्या भारत देशामध्ये साजरी होतीये आणि वारकऱ्यांच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वपूर्ण महोत्सव आहे. या सेवेकरता निवडलेला हा जो अभंग आहे, देऊचे सुप्रसिद्ध संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबरा यांच्या गाथ्यातील श्रीकृष्ण परमात्म्याची भक्त वात्सल्यता प्रगाट करणारा असा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. निर्गुण निराकार परमात्मा भक्तांकरता येतो. येऊन तो काय करतो या संबंधाचं महत्त्वपूर्ण चिंतन असलेला हा अभंग आहे. अभंगाचा शाब्दिक अर्थ असा आहे, महाराज म्हणतायत की चक्र आणि गदा हातामध्ये घेऊन तो श्रीकृष्ण परमात्मा हे काम करतो.
त्या कामाचं रूप असं आहे, भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी सहारे. दुर्जनांचा नाश आणि भक्तांचा सांभाळ हे करण्याकरता तो कोठून येतो? अव्यक्त अशा रूपातनं, निर्गुण निराकार स्वरूपातनं तो गुणवंत होतो, सगुण साकार होतो. सगुण साकार रूप धारण करून ज्याची जीही इच्छा असेल तो माझा विठ्ठल परमात्मा पूर्ण करतो, असा हा अभंगाचा शाब्दिक सरळसा असा अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल महत्वपूर्ण सांगण्याचा हेतू असा आहे, श्रीकृष्ण जयंती तर आहेच आहे, पण आमच्या वैष्णवांमध्ये, वारकऱ्यांमध्ये तुमचं आमचं सर्वांचं जे पूजेचं स्थान आहे, सर्वश्रेष्ठ असलेले योगी, सर्वश्रेष्ठ असलेली ज्ञानी, सर्वश्रेष्ठ असलेली भक्ती ज्यांच्याकडे पाहायला मिळते ते ज्ञानोबाराय, आणि त्या ज्ञानोबारायांची आज जयंती आहे. श्रीकृष्ण परमात्म्याचाही जन्म रात्री 12 वाजताच झाला आणि ज्ञानराजांचा जन्म सुद्धा रात्री 12 वाजता झालेला आहे. म्हणून सर्व वारकरी संप्रदाय आजच्या दिवशी झोपणार नाही, आणि झोपला असेल तो वारकरी नाही. कारण ज्याचं भजन म्हणून तुम्ही आणि आम्ही जगतो आहे, त्याची जयंती आहे, आणि त्याचं भजन करण्याकरता तुम्हाला आणि आम्हाला ज्यांनी उठवलेलं आहे त्याची ही जयंती आहे. संत रूपात आलेला परमात्मा त्याची ही जयंती. ज्ञानोबा राय म्हटलं म्हणजे काय कोणी वेगळे आहेत का? लोपले ज्ञान जगी दिवस म्हणजे वारकऱ्यांच्या विचारातनं अत्यंत मोठी पर्वणी. नाहीतरी असं म्हटलेलं आहे, विशेष पर्व भागवत धर्मी राम कृष्णाष्टमी, रामनवमी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तमा उत्तम, शिवरात्र, हे 5 पर्व आहेत वारकरी संप्रदायामध्ये. खरं तर वारकरी होणं अवघडच आहे. केवळ एखाद्या वेळेला वारीला जाता हे तेच वारकरी आहेत असं मात्र नाही आहे, कारण त्यांच्यामध्ये बऱ्याचशा पोकळ्या शिल्लकच राहिलेल्या आहेत. हे 4ही व्रत ज्याच्याकडनं घडत असतील, नृसिंह जयंती, वामन जयंती, रामनवमी, महाशिवरात्र, कृष्णाष्टमी, हे आणि ही 5 व्रत आहेत. आणि 15 दिवसाला येणारी एकादशी, 24 एकादशा, आणि हे 5 व्रत, एकंदरीत 29 उपवास ज्याच्याकडनं सातत्यानं घडतायत त्याने म्हणावं मी वारकरी आहे. वारकरी संप्रदायात ह्या व्रताला फार मोठं प्राधान्य आहे. सर्वसामान्य माणसांना त्याचं महत्त्व कळत नाही. काही उपवास करत नाहीत, काही करतात तर रात्री सोडून मोकळे होतात. अशी असलेली महान पर्वणी श्रीकृष्ण जन्म चरित्र श्रवण करणं
म्हणजे सकळ असलेल्या पापाचा क्षय करणारं असं हे साधन आहे. इतकं सुलभ आहे. आणि सांगणाऱ्याला तर बराचसा अभ्यास करावा लागतो. श्रवण भक्ती इतकी सोपी आहे. केवळ बसायचं आहे, कान उंच करायचे आहेत आणि एकाग्र चित्ताने श्रवण करायचं आहे. दुसरं आहे तरी काय. 8वा असलेला अवतार, अष्टमीच्या तिथीलाच प्रगट होणारा अवतार. 8 म्हटलं म्हणजे आपल्या डोळ्यापुढे लगेच असं मराठी अक्षर येतं, छत्रीची दांडी. या 8 अक्षराला कुठली गाठ नाही, हे याचं वैशिष्ट्य आहे. 1चं अक्षर असलं तरी गाठ आहे, 2चं अक्षर काढलं तरी मध्ये गाठ आहे, 3चं काढलं तरी आहे, 4, 5 सर्व आकड्यांना गाठी आहेत. कुठलीही गाठ नाही. किंबहुना जगाच्या गाठी सोडवण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे आहे तो हा श्रीकृष्ण परमात्मा आहे. ही छत्रीचे दांडे आहे असं गृहीत धरा. अनेक असलेल्या दुःखाच्या पावसातनं जर वाचावं असं वाटत असेल तर एकच अशी साधन आहे, श्रीकृष्ण परमात्म्याची शरणागती. देवादिदेव असलेला हा भगवान परमात्मा मृत्यूलोकामध्ये जीवही येतात, संतही आलेत आणि देवही येतो. पण तिघांची कामं जर पाहिली तर ती मात्र वेगवेगळी आहेत. भक्तांकरता येतो तो देव आहे. सर्व विश्वाच्या उद्धाराकरता येत आहेत ते संत आहेत. आणि स्वतःच्या वासनेची पूर्तते करता जो येतो तो जीव आहे. आगा कर्मी जय उरावे, तैते सुखदुःखा फळावे, तया ते भोगा वया यावे देहा एका. सर्व सृष्टीतील प्राण्यांची ही कहाणी आहे. तुम्ही आणि आम्ही नाही म्हटलो तर जन्म चुकणार नाही आणि मृत्यूही चुकत नाही. जो जन्माला आला त्याला तर मृत्यू चुकवणं अवघडच आहे. खरं तर मृत्यू चुकवावी असं वाटत असेल तर जन्मच नको आहे. जन्म झाला त्याला मृत्यू अटळ आहे. अनेकांनी प्रयत्न केले नाही चुकवता आले. रावणाने तपश्चर्या याच करता केली होती. हम काहू के मरई न मारे, हम काहू के मरई न मारे, वानर मनुज जाति दुर्वारे. हम काहू के मरहि न मारे, वानर मनुज जाति दुर्वारे, वानर मनुज जाति दुर्वारे, वानर मनुज जाति दुर्वारे. रावणाने ब्रह्मादी देवांना सांगितलं की बस केवळ नर आणि वानर यांच्या हातनं मरण यावं, इतराच्या हातनं नको आहे. रावणाचा विचार असा होता की मनुष्य जीवन हे म्हणजे आमचं खाणच आहे, वानरही खाणच आहे, हे काय मारणार. पण परमेश्वराने अशी दिव्य लीला केली. जगातला असा एक राजा झाला भूतलावर का त्याचं सैन्य वानर आहे, त्याचं सैन्य अस्वल आहे, त्याला साथ देणारे पक्षी आहेत आणि तेही गीध पक्षासारखे आहेत. असा राजा एक भूतलावर झाला. वानरांचा मेळावा बरोबर घेतला. वानरांनी लंका विध्वंस करून टाकली आणि मनुष्य रूपामध्ये असलेला हा देवादिदेव याने रावणाचे 10 तोंड 10 बाजूला केले. मरण चुकत नाही. पुनरूपी मरणम पुनरूपी जननम ह्या असलेल्या दुःखाच्या
सारख्यात सापडलेलं जीवन म्हणजे तुमचं आणि आमचं जीवसृष्टी. जन्माला यावं लागतं, मरावं लागतं. संत जीवन वासना रहित आहे, इच्छा रहित आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांना जन्माला असा कुठलाही प्रतिबंध शिल्लक नाही. देवाने सांगितलं तरीही इच्छा असेल तरची गोष्ट आहे. देवालाही सांगण्याचा अधिकार नाही, एवढा मोठा अधिकार आहे. पण देवाने विनंती करावी त्यांना की जा मृत्यू लोकामध्ये. कारण जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो, धर्माचा ऱ्हास होतो, तेव्हा भगवान परमात्माही येतो आणि संतही येतात. धर्मरक्षया कारणे साधू होता ती अवतीर्णे. देवधर्माचं संस्थापन करतो आणि संत धर्माचं पालन करतायत. धर्माचे पालन करणे हे जे आम्हा करणे काम. प्रत्येकाची कामं वाटलेली आहेत. सांसारिक माणसं आपले भोग भोगण्या करता येत आहेत. त्यांचे प्रयत्न पाहिले तर भोगाच्या प्राप्तीशिवाय अन्य काही दिसतच नाहीये. भोग प्राप्त झाले पाहिजे. आज माणसं असे धावतायत, जिथे जिथे एखादा वैद्य असेल, भगत असेल, तुमच्या काही संकटाची निवृत्ती करत असेल, आजार जात असतील, लाखांनी लोक जाऊन पुढे बसतायत. हे तू बघता एवढा तो शारीर रोग गेला पाहिजे, घरामध्ये सुख असावं, अमुक असावं, धमुक असावं. पण थोडासा जर विचार केला, कोण असा भूतलावर जन्माला आला की तुम्हाला सदैव अमर करणार आहे? आज तुमची डोकेदुखी थांबवलेली असेल तर उद्या कानदुखी होणार आहे. उद्या तुमच्या कानदुखीचा आजार बरा करणारे असतील तर पोटाची व्यथा होणार आहे. आणि पोटाची व्यथा केली तिसऱ्या वेळेला बरी तर पांगळे होऊन तुम्ही बसणार आहात. शरीर नाशिवंत आहे. शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही पवित्र शरीराशी. पण भोगा करता माणसाची धाव आहे. जिथे भोग मिळतील तिथे माणसं पळताना दिसत आहेत. आणि भोग जर नसतील, संतांचं जीवन तसं नाहीये. कारण या सामान्य असलेल्या जीवांच्या दृष्टीमध्ये भोगात सुख आहे. पण संतांचा विचार असा आहे की भोगे रोगा जोडून या दिले आणि भोगामध्ये अनंत अशा प्रकारचे रोग जोडलेले आहेत. म्हणून ते सृष्टीवर जे येत आहेत ते केवळ जगताच्या कल्याण करता. धर्म रक्षा वयासाठी, धर्म रक्षा वयासाठी
जेव्हा जेव्हा धर्म रसातळाला गेलेला आहे तेव्हा तेव्हा या भूतलावर संतांनी अवतार घेतला. एक काळ असाच होता ज्ञानराजांच्या कालावधीमध्ये. भगवान पांडुरंग परमात्म्याने सकळ असलेल्या संतांचा मेळावा घेतला आणि त्यामध्ये असा आग्रह धरला, उद्धवाला सांगितलं की जा, तुमची गरज आहे मर्त्य लोकामध्ये. म्हणून त्या उद्धवाने नामदेवरायांचा अशा स्वरूपाने अवतार धारण केला. तिथे प्रत्यक्षित शिवादी त्यांना सांगितलं की तुम्ही संतांचे रूप धारण करा, तेव्हा या मर्त्य लोकामध्ये धर्माचा विस्तार आणि प्रचार होणार आहे. त्यांनी प्रत्यक्षित शिव रूप धारण केलं. आदिशक्ती जगदंबेलाही विनंती केली नारायणाने त्या महालक्ष्मीला का तुम्ही देखील ह्या जगामध्ये जाऊन मर्त्य लोकात महाराष्ट्रामध्ये धर्माची वाढ करावी. धर्माच्या वाढीकरता चित्कला मुक्ताबाईंचा अवतार झाला. तेव्हा इतरांनी सांगितलं की आम्हाला सगळ्यांना सांगताय अवतार घ्या, संत रूपे घ्या, धर्माचा प्रचार करा, भक्तीची वाढ करा, पण तुम्ही काय करणार? त्यांनी सांगितलं मी स्वतः सुद्धा येणार आणि माझं नाव ज्ञानेश्वर असणार. ज्या ज्ञानेश्वर महाराजांची आज जयंती आहे. अभंग तर सदाशिवाचा अवतारादी प्रसिद्धच अशा प्रकारचे आहेत. शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाहे. शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाहे. शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाहे. विष्णू ज्ञानदेव पाहे. सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई. 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 धन्य 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 निवृत्ती राया. धन्य ज्ञानदेव सोपान सखया. धन्य निवृत्ती राया. धन्य धन्य सोपान सखया. ज्ञानराजांच्या जयंती आहे. ह्याच असलेल्या अष्टमीला रात्री 12 वाजता धर्माचा विस्तार आणि प्रचार करण्याकरता आड मार्गाने धावणाऱ्या समाजाला पुनश्च सन मार्गावर आणण्याकरता संत सम्राट ज्ञानराज माऊलींनी अवतार घेतला. बुडत है जाना न देखवे डोळा. बुडत है जाना न देखवे डोळा. येतो कळवळा म्हणून. येतो कळवळा म्हणून. बुडत है जाना न देखवे डोळा. बुडत है जाना न देखवे डोळा. येतो कळवळा म्हणून. विश्वातील सकळ जड मुळांकरता धावून आले ते संत आणि केवळ आपल्या डोळ्यापुढे आपला भक्त भक्ताचं वात्सल्य त्या करता येणारा मात्र देव. भक्ता करता देव आला आणि विश्वातील जड जीवन करता संत आले. संतामध्ये आणि देवामध्ये फरक फक्त एवढा आहे. संत जीवनात शत्रू आणि मित्र हा भावच नाही. मागणी मागताना सुद्धा असं नाही म्हटलं की जे भगवत भक्त आहे त्यांचंच कल्याण कर. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो निती लोकी भजिदो आदि पुरखी अखंडी. विश्वातील जीवाचं कल्याण व्हावं अशी अंतःकरणामध्ये असलेली तळमळ ते जीवन म्हटलं म्हणजे संत आहे. आणि भक्त या नात्याने देवाकडे थोडासा भेद आहे, थोडीशी विषमता आहे. संत जीवन पाहिलं तर समौ शत्रौच
मित्रेच जो खांडावया धाव घाली का लावणी दयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा हे संत जीवन आहे. पण भक्ताचा स्वाभिमान बाळगून त्याकरता धावून जाणारा मात्र तो देव आहे. बरं त्याची लीला अशी आहे भक्त कुठेही राहू द्या आणि कुठल्याही प्रसंगात असू द्या कोठे न दिशे पाहता कोठे नदी से पाहता कोठे नदी से पाहता कोठे नदी से पाहता उडी घाले वाजेता उडी भक्तवात्सल्य देवाचं एवढं मोठं आहे का भक्ताचं दुःख त्याला डोळ्यानं पाहावंसं वाटत नाही कानानं ऐकावंसं वाटत नाही आणि जेथे जेथे भक्त दुःखी असेल तेथे त्याच्या दुःखाची निवृत्ती तो करतो. हाके सरसी उडी घालून या स्तंभ फोडी ऐशी पावंत कोणा माझ्या विठाई वाचून हाके सरसी उडी घालून या स्तंभ फोडी ऐशी पावंत कोणा माझ्या विठाई वाचून नामस्मरणाशिवाय देव भेटत नाही. शास्त्र खरं असं आहे. नामाने तो प्रगट होतो. पण जगातला असं अद्वितीय उदाहरण आहे का ज्याच्या जीवनामध्ये नाम हा विषय नव्हता अशा हिरण्यकश्यपाला देवाने दर्शन दिले प्रल्हादाच्या नामाच्या सामर्थ्याने. बरं दर्शन देताना कुठून येतो कळत नाही पण तिथे मात्र प्रत्यक्षित खांबात प्रगट होताना त्याने पाहिजे. खांबावरी माता नादिली दुर्जने खांबावरी रात मारिली दुर्जने संगीनारायण प्रकटले खांबात न तो भगवान परमात्मा प्रगट झाला. भक्ता करता धावून येतो हे त्याचं नवलपण आहे. मीराबाई राजाची एकुलते एक कन्या एकतर संतती नव्हती तिथपर्यंत राजा नित्याने कृष्णाला प्रार्थना करीत होता काही का होईना वंशाला कन्या दे पुत्र दे पण संतान असू दे. श्रीकृष्ण परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने प्राप्त झालेलं कन्यारत्न बाळपणापासूनच श्रीकृष्णाच्या चरणावर वाहिलेलं होतं. बोट धरून चालता येऊ लागलं तेव्हाही मीरा वडिलांच्या सोबत श्रीकृष्ण मंदिरात जाऊ लागले. वडील काय प्रार्थना करतायत ते तिच्या कानपाठ झालेलं होतं. नित्य देवाकडे एकच प्रार्थना होती देवा म्हणेचा करावा सांभाळ हाशे ते वेल्हाळ मीराबाई माझ्या या एकुलते एक लाडके कन्येचा तुम्ही सांभाळ करावं ही माझी नसून तुमची आहे. मीराबाईंच्या मनावर परिणाम झाला की मला श्रीकृष्ण परमात्म्याला वाहिलेला आहे समर्पण केलेलं आहे. आता कृष्ण माझा आहे आणि मी कृष्णाची आहे. माणसं बाळपणामध्ये भजनाला लावण्याचा प्रयत्न करतात मनापासून नाही पण लहान लहान मुलं घरात वात्रटपणा करतायत त्रास देत आहेत
मग घरातले माणसं म्हणतायत सप्ताह चाललेला आहे, जावा तिथं हरिपाठामध्ये उड्या मारावं. काय करताय घरामध्ये बसून? घरचा थोडा त्रास कमी होतो. आणि हरिपाठाला माणसं येऊन बसतात, छोटी छोटी मुलं. तर मीराबाईला बाळपणामध्ये भक्तीची पूर्ण स्वतंत्रता दिली, पण जेव्हा उपवर झाली, लग्नासारखी झाली, तेव्हा मात्र वडिलांनी आईंनी विरोध केला. आपलं राजघराणं, आपली श्रीमंती काय, कुठेही जायचं, चिपळ्या घ्यायच्या, नाचायचं, त्या गोविंदाच्या कृष्णाच्या भजनामध्ये, हे योग्य नाही आहे. तू भजन करू नको आणि भजनाला जाऊ नको. तिने सांगितलं की बाबा, जे तुम्ही त्या श्रीकृष्णाला बोललात त्याचाच तुम्हाला विसर पडला. मी हजारो वेळेला तुमचा शब्द ऐकलेला आहे की देवा म्हणे हिचा करावा सांभाळ. हा शब्द मी अनेकदा ऐकला. ऐकत नाही म्हणून तिला विषपान देण्यात आलं. काय परिणाम झाला? नाही बाधा झाली तयची ते वेळी, मूर्ती झाली काळी देवाजीची. देवाजी झाली काळी देवाजीची. देवाजी मूर्ती झाली काळी देवाजीची. मूर्ती झाली काळी देवाजीची. पग घुंगरू बांध मी रावणाची रे, पग घुंगरू विष का प्याला राणाजीने भेजा. विष का प्याला राणाजीने भेजा. पिबत पिबत मी राहाशी रे, पग घुंगर पग घुंगर बांध मेरा नाच रे. पग घुंगर पग घुंगर पग घुंगर. आणि जेथे त्याला नाही जाता आलं तिथे त्याच्याकडे अशी शस्त्र आहे, आणि ते शस्त्र जगविख्यात आहे. त्या शस्त्राचं नाव आहे चक्र. जेव्हा जेव्हा त्याला नाही पटकन जाता आलं तर बसल्या ठिकाणाहून चक्र काम करतंय. अशी अनेक उदाहरणे आहेत. या सर्व असलेल्या त्या चालीला जगद्गुरूंनी अवलोकन केल्या, पठन केल्या, अनुभवल्या आणि विश्वाला सांगितले की हो त्याचा हा धंदाच आहे. घेऊन या चक्र गदा, घेऊन या चक्र गदा, घेऊन या चक्र गदा, घेऊन या चक्र गदा. हाती धंदा करीतो, हाती धंदा करीतो. भक्तारा के पाया पासी, भक्तारा के पाया पासी. हाती धंदा करीतो, हाती धंदा करीतो, भक्तारा के पाया पासी, भक्तारा के पाया पासी. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. चिंतन करण्याकरता खरं म्हटलं म्हणजे थोडीशी वेळही कमी पडते. चक्र तुमच्या शरीरात सुद्धा 7 चक्र आहेत की नाही? योगी माणसं दर्शन घेत आहेत त्या चक्रांचं. सर्वांच्या शरीरामध्ये चक्र आहेत.
दुसरी गोष्ट अशी आहे की हे जरी चक्र नाही कळाले तर नवग्रहाच्या चक्रामध्ये कोण नाही सापडला? असा कोण आहे भूतलावर जो नवग्रहांच्या चक्रात नाही सापडला? मंगळ असेल, बुध, गुरु, शुक्र, शनी, रवी, सोम, राहू, केतू या सकळांच्या असलेल्या चक्रामध्ये तुमचं आणि आमचं जीवन सापडलेलं आहे. त्या सकळ चक्रातनं सोडवण्याकरता त्या नारायणाने हातामध्ये चक्र धारण केलेलं आहे. एक ग्रह जरी पाठीमागे लागला, सर्व लागले तर काय होईल हे नाही मला सांगता येणार, पण एक शनी जरी पाठीमागे लागला तर मोठमोठ्यांची फजिती करून टाकली. एकदा महादेवाला सांगितलं की महादेवा तुमच्याकडे मी आता येणार आहे. महादेवाने सांगितलं माझ्याकडे येऊन काय करतो? म्हटलं येणार आहे थोड्या वेळ सांगितली. महादेवांनी काय केलं? गुप्त रूपाने एका वनात प्रवेश करून राहिले आणि तिथे हत्तीचं रूप घेतलं. हत्ती होऊन राहिले. आता तो शनी म्हणजे काय सामान्य देव आहे का? नीलांजन समाभासम रविपुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनैश्वरम. त्यांनी पाहिलं की ह्या वनामध्ये हत्तीचं रूप घेऊन महादेव फिरतायत. आता भोले बाबा आहे, मोठे बाबा आहे, करता तर काहीच येणार नाही, आपल्याला करायचंही नाहीये कारण ते गुरु आहेत. तेवढी वेळ निघून गेली आणि त्या हत्ती पुढे जाऊन उभे राहिले. शनी महाराज, भोलेनाथांनी त्या हत्तीचं शरीर सोडून दिलं. त्रिशूल, डमरू, कापरासारखा रंग, वर बांधलेल्या जटा, वाहणारी गंगा प्रगट झाले तिथे. म्हटले शनी देवा काय केलं तू? तुला काही करता आलं नाही. त्यांनी सांगितलं की माझ्या भीतीने तुम्ही हत्ती झाले, हीच काय कमी सजा झाली? महादेवासारखा जर हत्ती होतोय नवग्रहांच्या चक्रामध्ये तुमचं आणि आमचं जीवन आहे. म्हणून कुणाचं लग्न जमत नाही, कुणाची दारिद्र्यता जात नाही, कुणाचे आजार मिटत नाही. याला कारण सर्व नवग्रहच आहेत ना. नवग्रहाचं मूळ म्हटलं म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. नवग्रह अनुकूळ जयाचे ते मूळ वसुदेव कपाळ. धन्य धन्य वसुदेव धन्य धन्य वसुदेव कपाळ. धन्य वसुदेव कपाळ. नवग्रहाचं ते मूळ आहे. आणि म्हणून दुसरी गोष्ट अशी आहे की प्रसिद्ध जी कथा आहे अवतार प्रकरणातील, ज्याच्याकरता देवाने 10 अवतार घेतले, त्या अंबरीषाने एकादशीचं व्रत केलेलं होतं. व्रत पारण करताना, परिपूर्णता करताना दुर्वासादी मुनींना निमंत्रित केलं. दुर्वास महाराज तिथे उपस्थित राहिले, पण स्नान संध्या आटोपून येतो म्हणून वेळेवर येत नाहीत. याकरता ब्रह्मवृंदांनी आग्रह धरला, तुळशीचं पान घ्या, लवंग घ्या, हातावर पाणी घ्या आणि केवळ आचमन करा, म्हणजे पार न सोडण्याचं तुम्हाला फळ मिळेल. आचमन करणार त्याच वेळेला दुर्वास आले आणि सांगितलं की दुरात्म्या, साधू संतांना निमंत्रित करायचं नाही, निमंत्रित केलं तर त्यांच्या अगोदर जेवायचं नाही. हे खरं शास्त्र आहे. साधू संतांच्या अगोदर जेवण करू नये. क्रोधिष्ठ झाले आणि त्यांनी मारण्याकरता कृत्या सोडली. अंबरीश राजे पुढे पळतायत, कृत्या पाठीमागे लागलेली आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये त्या नारायणाचं भजन आहे. हाक मारतायत, हे रामा पुरुषोत्तमा नरहरे नारायणा केशवा गोविंदा गरुडध्वजा गृणिधे दामोदरा माधवा, हे कृष्ण कमलापते यदुपते सीतापते श्रीपते वैकुंठाधिपते चराचरपते लक्ष्मीपते. आणि तो नामाने मोहित होणारा भगवान परमात्मा, त्याला काय ऐकायला जायला उशीर थोडाच आहे.
सुदर्शन चक्राला सांगितलं, जा रे, काय सोडलंय दुर्वासाने पहा. हा? सुटलं काय? विठ्ठला विठ्ठला पुंडलिका वरदा. कृष्ण भगवान ते सुदर्शन चक्र जेव्हा गेलं, त्या कृत्याचा नाश केला आणि दुर्वासाच्या पाठीमागे लागला. दुर्वास पुढं पळतायत आणि दोघांना असं एके ठिकाणी आणले आणि मधोमध भगवान परमात्मा प्रगट झाले. दुर्वासांना सांगितलं की तुम्ही ज्ञानी ऋषी, माझे भोळे भाबडे भक्त, यांना मारण्याचा का प्रयत्न करतात? माझं ब्रीद आहे माझ्या भक्ताचा सांभाळ करणं. त्यांनी सांगितलं की देवा, याच्याकडनं पाप घडलेलं आहे, जेवणाचं निमंत्रण दिलं आणि अगोदर जेवून बसला, त्याला शिक्षा झाली पाहिजे, 10 जन्म घ्यावे लागतील त्याला. नारायणाने सांगितलं की ते 10 जन्म मी माझ्या मस्तकी घेतो, माझ्या भक्ताकरता मी 10 जन्म घेतोय. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, श्रीकृष्ण, बौद्ध आणि कलंकी. भक्ताच्या कैवारे कष्ट दिसा विठ्ठले. अंबरीशी कारणे जन्म 10 घेतले. अंबरीशी कारणे जन्म 10 घेतले. भक्तासाठी कष्टाले विठ्ठले. अंबरीशी कारणे जन्म 10 घेतले. अंबरीशी भक्ता कारणे येणे घेतलीशे आळी, 10 गर्भवास सोशी वनमाळी, 10 गर्भवास सोशी वनमाळी. 10 जन्म घेतलेले आहेत. हे चिंतन मी का सांगितलं? घेऊन या चक्र गदा. चक्र काय काम करत आहे? कितीतरी चिंतन मांडता येतं ह्या अभंगावर, पण वेळेची मर्यादा आहे, जन्माची मर्यादा आहे. घेऊन या चक्र गदा, हाची धंदा करीतो, त्याला दुसरा उद्योग नाहीये, केवळ भक्तांचा सांभाळ. हा विचार महाराज अभंगाच्या दुसऱ्या भक्ता राखे पाया पासी. भक्ता राखे पाया पासी. भक्ता राखे पाया पासी. भक्ता राखे
भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. भक्तांचा तो सांभाळ करतो. त्याच्या मनात आलं तर त्याच्या चरणापासनं दूरही करतो. जय आणि विजय सामान्य भक्त नव्हते, पण त्याची जी इच्छा होती की या निमृत्य लोकात जावं. सनकादिकांनी शाप दिला आणि ते मृत्य लोकामध्ये हिरण्यकश्यप, हिरण्याक्ष, रावण, कुंभकर्ण, शिशुपाल, दंतवक्र या स्वरूपाने त्यांनी जन्म घेतला. ही त्याची इच्छा आहे. दुसरी महत्वाची चिंतनिका अशी आहे, भक्तांचा पायाजवळ सांभाळ करणं म्हणजे त्यांना काम क्रोधादी असलेल्या विकारातनं मुक्त करून अहोरात्र चिंतनात ठेवणं ही खरी कृपा आहे. देवाच्या पायाजवळ कामी माणूस राहील, क्रोधी, लोभी, रागद्वेष ठेवणारा, वैरत्वाने जगणारा नाही नाही नाही, त्यांना थाराच नाही ईश्वराच्या चरणाजवळ. त्याचे तेच अधिकारी ठरतायत की ज्यांच्या अंतःकरणातनं काम क्रोधादी सकळ विकार निवृत्त झाले. पण ही कृपा देवाविना होत नाही, ही ईश्वराची कृपा असावी लागते. आणि देवाची कृपा नसेल तर ब्रह्मदेव सुद्धा मायेत फसलेला दिसतो. कामाची निधाये ब्रह्मा कन्येशी धरू जाये, पराशरे केले काय भोगिली पाहे, दुर्गंधा या मत्स्यगंधा. मन रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिरावले, तुझ्या चरणी रावले. हे केलिया विठ्ठले ऐसी कृपा दानावी. केलिया विठ्ठले ऐसी कृपा दानावी. ज्याच्या जीवनामध्ये अहोरात्र चिंतन आहे तो देवाच्या पायाजवळ राहतो. आणि ही ईश्वरीय कृपा असल्याने माझे चित्त तुझे पायी राही आयशे करी काही, दरोन्या बाई बवातारी दातारा. हे सर्व अभंग देवाकडे या स्वरूपाची प्रार्थना करणारे असे आहेत. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाला ही बुद्धी भगवान परमात्मा नाही होऊ देत. अनंत जन्मीचं पाप असेल तर काय नामस्मरण घडेल, अनंत जन्मीचं पाप असेल तर काय तो ज्ञानेश्वरी पारायणाला येऊन बसेल, अनंत जन्मीचं पाप असेल तर काय त्याची कीर्तनाला येण्याची ताकद आहे. आणि असं ताकद लावली त्याने तर काय जागर राहण्याचं त्याच्याकडे सामर्थ्य आहे. बलात्कारे जरी अनिला कथेशी निद्रागे लोडाशी टेकून. महाराज म्हणतायत की ही कृपा देवाची आहे. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. म्हटले तुमचा देव नेमका राहतो कुठे, द्वारकेला आहे की कुठे आहे? महाराज सांगताय त्याचं मूळ असलेलं स्वरूप अव्यक्त आहे, पण भक्ता करता तो सगुण साकार होतो, गुणवंत होतो. हे सांगणारा अभंगाचं
अव्यक्त ते आकारले, अव्यक्त ते आकारले, रूपा आले गुणवंत, गुणवंत रूपा आले, अव्यक्त आकारले. अव्यक्ताने तो आकार धारण केला. एरवी पाहिलं तर रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार बिनु पदाच्या लाई सुनाई बिनु काना, बिनु पदाच्या विश्वाला पाहतो, कान नाही, चीटी के पैर में घुंघरू बजता है, वो भी अल्लाह सुनता है. इतका सूक्ष्म आहे. मनातले मनात बोला तरी त्याला ऐकायला जातं. पाय नाही, सर्व ठिकाणी उपस्थित राहतो. हात नाही, सर्व ठिकाणी टाळ्या वाजवतो. भगवान परमात्म्याची लीला मोठी विचित्र आहे. भक्तांकरता तो सगुण साकार होतो आणि भक्तांचं रक्षण करतो. महाराज म्हणतायत की भक्ताची जी जी इच्छा असेल ती तो विठ्ठल परमात्मा जशी इच्छा असेल तशी पूर्ण करतो. हे सांगणारा अभंगाचं शेवटचं चरण आहे. अत्यंत गोड आणि मधुर असलेल्या चाली या गायक वृंदांच्या मुखातनं ब्रह्मानंदाला जन्म देणाऱ्या अशा आहेत. अत्यंत गोड आणि मधुर आवाज आणि त्यातल्या त्यात सकळ असलेली वातावरणाची निर्मिती. गावातील सकळ जी कार्यकर्ती मंडळी आहे, सप्ताहामध्ये धावणारी मंडळी आहे, त्यांना सर्वांना मी धन्यवाद देतो. कारण काही माणसं खरखोर या नाम सप्ताहामध्ये अंतःकरणापासून झटणारे आहेत. त्यात आमचे अण्णा आहे, जेवघाले अण्णा. खरंच मला समाधान वाटलं
इथे पाण्याचं जेव्हा जिकडे तिकडे असं ओलेपणा आला, काळजी घेणाऱ्या माणसांची गरज आहे. श्रवण तर केलंच पाहिजे, उपस्थिती असलीच पाहिजे, पण त्यातल्या त्यात जी धावपळ करतायत त्या मंडळीला फार महत्त्व आहे. घरचे सर्व कामधंदे सोडून पण ईश्वराची यत्किंचित केलेली सेवा सुद्धा कधी वाया जात नाही. त्यांच्या दारामधला नुसता कचरा थोडासा काडी जरी उचलून बाहेर टाकाल तरी तुझा सुद्धा भगवान परमात्मा आशीर्वाद देतो. देवाच्या सेवेपेक्षा मोठं जगामध्ये काहीच नाही आहे, कुठलीच गोष्ट मोठी नाही. यथामती यथा अवकाश. आज आता ते दादा रोज येतात की नाही ते मला माहीत नाही, पण आजही बसलेले आहेत. आमचे सुरेश भाऊ बसलेले आहे, प्रतिष्ठित सर्व मंडळी. आणि प्रतिष्ठित मंडळीने येणं आवश्यक आहे, कारण मोठी माणसं जेव्हा ज्या मार्गाने चालतात त्याच मार्गाने सर्वसामान्य समाज चालत असतो. म्हणून भगवंताच्या कृपेने भक्ती नांदो हीच सदिच्छा या माझ्या जन्मभूमीमध्ये माझी इच्छा आहे. भावार्थ झाला असं गृहीत धरा. पांडुरंग परमात्म्याचं मोठ्या आवडीने भजन करा. विठोबा रखुमाये ज्या कथेकरता खऱ्या अर्थाने आजची शिव आहे. महत्त्वपूर्ण असलेली ही कथा अगदी थोड्या वेळामध्ये, तसं बाहेर फटाके वाजवताना आमच्या कथेचा थोडा अंदाज घ्या. 2-5 मिनिटाचा विचार करू नका की 12 वाजले म्हणजे लगेच आपण तसं काही नाही आहे. 10-5 मिनिट इकडं तिकडं होऊ द्या.
भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेला आपलं गोकुळामध्ये मथुरेमध्ये त्यांचा जन्म झाला, प्राकट्य झालं. त्याला होऊन आता 5000 वर्ष होऊन गेले. ते काही दरवर्षी जन्माला येता येतं असं मात्र दरवर्षी जन्माला आले तर आयुष्य 1 वर्षाचं मानलं जाईल ना. आपण फक्त हा उत्सव साजरा करतोय. अत्यंत गोड आणि मधुर असलेली कथा आहे. द्वापर युगामध्ये जवळजवळ द्वापराचा शेवटच अशा प्रकारचा होता. त्या काळामध्ये अत्यंत पाप वाढले. पापी जे अभक्त दैत्य ते मातले, धरणीशी झाले ओझे त्यांचे. पृथ्वीला भार वाटू लागला त्यांच्या असलेल्या पापाचा. काय करावं हे तिला सुचेना. वत्साचं रूप घेतलं आणि ती बिचारी रडतच ब्रह्मदेवाकडे गेली. डोळ्यातनं अश्रू गळतायत. पृथ्वीने विनंती केली ब्रह्मादी देवांना, वर्तमान काळामध्ये कंसादी जे असुर आहेत, दैत्य आहेत, त्यांच्या असलेल्या पापाने मी आता भयभीत झालेली आहे. नकोसो वाटतंय मला हे जीवन. नारायणाने अवतार घ्यावा आणि या दुःखातनं मुक्त करावं. ब्रह्मदेव सांगू लागले की हा एकट्याचा खेळ नाहीये. संघटित कार्य कुठलंही यशस्वी ठरतं. संघटना महत्वाची आहे. म्हणून सकळ देवता एकत्रित आल्या. सर्व देवता. कारण प्रकार असा होता, यज्ञ यागादी कर्म संपलेले होते, कीर्तन नव्हती. करोनाच्या काळात जसा प्रसंग होता, करोना म्हटलं म्हणजे तो कंसच होता. तो आजार एक दैत्यच होता. कीर्तनं बंद पडली, यज्ञ यागादी कामं बंद पडली, कोणी कोणाकडे येईना, काही होईना. त्या कंसाच्या काळात असंच होतं. मोडीले यज्ञ, राहिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्याभिने. सर्व देवता एकत्रित आल्या आणि त्या क्षीरसागराच्या ठाई जाऊन त्या परमात्म्याची प्रार्थना करू लागल्या. पुरुष सूक्ताने त्यांनी स्तवन केलं. केशव, नारायण, माधव, अच्युत, गोविंद अशा नामाचा घोष केला. लेकुरे आम्ही आम्हा पावत्वरे, अशा प्रकारच्या प्रार्थना घडल्या. आता लेकराने हाक मारावी अशी कोण आई आहे, ती धावत जाणार नाही. आकाशवाणी झाली त्या काळामध्ये की हे देवतांनो, तुम्ही भयभीत होऊ नका. आकाशाची वाणी सांगे सकळाशी, तळमळ मानशी करू नका. देवकीच्या पोटी येईल श्री भगवान. 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 रक्षिल ब्राह्मण गायी फक्त. रक्षिल नारायणाने सांगितलं की सर्व असलेले तुम्ही देवता तुमच्यावर संकट कोसळलेलं आहे, पण तुम्ही असं बाजूला बसून नाही चालणार.
सर्वांनी यादवाच्या रूपाने जन्म घ्या. जेवढे तुम्ही दैवता असाल, देवता असाल, सर्वांनी यादव व्हा, यादव. त्या काळातले यादव म्हणजे सामान्य नव्हते, प्रत्यक्ष देवाचेच असलेले ते अवतार होते. रुक्मिणीला सांगितलं कौंडण्यपुराला जा, तिथे तुम्ही अवतार घ्या आणि मग शेष महाराजांना बोलावून घेतलं. म्हटले शेषा, सुरवर गाराने सांगू आले, देवतांचं गाराणं आलेलं आहे. मृत्य लोकामध्ये अत्यंत कष्ट आहेत, सज्जन माणसांना अधर्म वाढलेला आहे, धर्म संपलेला आहे. पुनश्च धर्म संस्थापनेकरता आपल्याला जावं लागणार आहे. शेषाने सांगितलं की माझी येण्याची इच्छा नाही. म्हटले का नाही? अहो म्हटले, राम अवतारामध्ये तुमच्या सोबत आलो, 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला, महाभयंकर कष्ट. असं चरित्र करताय की त्या कष्टाला कुठला पारावार राहत नाही. त्यांनी सांगितलं त्या काळात तुला मी कष्ट दिले याचं कारण होतं मी मोठा आणि तू लहान म्हणून तुला सेवा करावी लागली. आता आपण तसं नाही करणार. आता तू वडील होई बा सर्वज्ञ, पाळीन मी आज्ञा तुझी वारे. आता तू मोठा आणि मी लहान, तू नको दास्यत्व करू, मी तुझं दास्यत्व करीन. देवकीच्या पोटी 7वा जन्म तू घ्यायचा आहे, तिथून मी मायेला पाठवतो. योग गर्भातनं तुला काढील आणि रोहिणीकडे नेऊन घालीन. अशा प्रकारचा त्यांचा असा संवाद झाला. इकडे वसुदेव आणि देवकी, देवकी ही कंसाची चुलत बहीण. त्याने मोठ्या थाटाने लग्न करून दिलं. असंही पुराणामध्ये वाचण्यात येतं, ऐकण्यात येतं की वसुदेवांचं लग्न पूर्वी झालेलं होतं. 6 बायका होत्या वसुदेवांना पूर्वी. करण्याची इच्छा नव्हती, पण कंसाने सांगितलं करतो की नाही की काढू तलवार. भीतीपोटी लग्नाचा कार्यक्रम घडला. भव्य दिव्य असलेला मंडप, लग्न समारंभ पार पडला. दिव्य रथ अशा प्रकारची सजावट केली आणि त्या रथामध्ये आपला मेहुणा आणि आपली बहीण वसुदेव आणि देवकी विराजमान झाली आणि घेऊन निघाला. पण वेशीच्या बाहेर गेला रे गेला की आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, आकाशाची वाणी सांगत असे हो आकाशाची वाणी सांगत असे कंसा. आकाशाची वाणी सांगत असे हे पाणी हा भरवसा बोलण्याचा, पाणी हा भरवसा बोलण्याचा, आणि हा भरवसा बोलण्याचा, आणि हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणी झाली. 8वाईचा पुत्र वदिल तुझशी. आकाशवाणी झाली, काहीचा 8वा पुत्र तुला मारणार आहे. आपला मृत्यू म्हटल्यावर तो कंस आहे, दैत्य आहे. त्याने लगेचच आपली बहीण असली तरी तिच्या अशी केस धरले आणि मारण्याकरता तलवार काढली. पण त्याच वेळेला हात तो धरला वसुदेवी. अरे म्हटले लग्न झालं, तू एक स्त्रीवर असं, बरं तुझी बहीण आहे, स्त्रीला मारणंच पाप आहे, त्यातले त्यात भगिनीला मारणं महापाप आहे. हा वेडेपणा तू करू नको. बरं तुझ्या जीवाला धोका असेल तो तिच्या मुलांपासून आहे की तिच्यापासून आहे? त्याने सांगितलं 8वा मुलगा मला मारणार आहे. वसुदेवाने सांगितलं होऊ दे ना 8 मुलं आणि मग मार. ती गोष्ट त्याला थोडीशी पटली.
मग दोघांनाही त्याने कारागृहामध्ये ठेवलं. वसुदेव देवकीला. सज्जनांच्या नशिबात कधी कधी काय येईल. महापुण्यवान मंडळी होती सुतपा आणि पृष्णा. हजारो वर्ष तप केलं, नारायणाचं वरदान मिळालं, तुझ्या पोटी मी जन्म घेईल. आणि आशा असलेल्या सात्विक वसुदेव देवकीच्या नशिबामध्ये तुरुंगवास आहे. आणि त्या असलेल्या बंदीखान्यामध्ये प्रथम पुत्र झाला. तो दिसण्याकरता इतका सुंदर, इतकं गोंडस बाळ होतं. कारण ते दूत जवळच जागृत होते. त्यांनी ते पाहिलं, त्या बाळाला उचललं, कंसाला बोलवलं. कंसाने जेव्हा पाहिलं तर विचार केला, दया आली अंतःकरणामध्ये की 8वा मारणार आहे, मग या पहिल्याला मारण्यामध्ये काय उपयोग आहे. पण त्याच वेळेला श्रीमन नारायण नारायण नारदांचं आगमन झालं आणि त्यांनी त्या कंसाच्या हातामध्ये एक फूल दिलं. फूल, कमळाचं फूल दिलं आणि सांगितलं की कंसा, या कमळाच्या पाकळ्या मोज. म्हटले 8. म्हटले कुठून? म्हटले या पाकळीपासनं मोजल्या 8. म्हटले हिच्यापासनं मोजल्या तर? म्हटले मग ही 8. पुन्हा जर पुढची जी मोजली तर? अरे मग 8चा निर्णय करतो कसा? पहिला 8 येईल ना 8 पहिल्या क्रमांकावर जाईल. वेडेपणा करू नको. वधी बाळकाशी ठेवून पुण्य सारावया भेट देव ऋषी वधी बालकाशी ठेवून. पुण्य सारावया भेट देव ऋषी वधी बालकाशी ठेवून. पुण्य सारावया भेट देव ऋषी वधी बाळकाशी ठेवू नको. वधी बाळकाशी ठेवू नको. वधी बालकाशी ठेवून. वधी बालकाशी ठेवून. पुण्य सारावया भेट देव ऋषी वधी बालकाशी ठेवून. पुण्य सारावया भेट देव ऋषी वधी बालकाशी ठेवू नको. बालकाशी ठेवू नको. दुसरं बाळ आलं. तिसरं 6ही मारीत दुराचारी. नामदेवराय म्हणतायत की त्या देवकीचं आज चिंतन करावं की 6 मुलं मारली. न करीत शोक वदिता बाळक नामा म्हणे. 6ही मुलं मारली तरी दुःख व्यक्त होत केलं नाही. केवढं मोठं नवलपण आहे या मातेचं. 7वा गर्भ आलेला आहे. 8वा मारणार आहे. अगदी जवळ गोष्ट येऊन ठेपलेली आहे. 7व्या गर्भाची अशी लीला झाली. गरोदर देवकी दिसली खरी, पण ते बाळ कुठे गेलं त्याचा जन्मच झाला नाही. सर्व विचार करतायत जन्म कसा नाही झाला, जन्म कसा नाही झाला. तेव्हा नामदेवराय म्हणतायत की न कळे कुणाला देवावी. ज्याने पाठवलंय त्यालाच माहित आहे, इतरांना ही गोष्ट कळणं शक्य नाही. योग मायेने त्यांना तिथून काढलेलं आहे आणि रोहिणीच्या उदरामध्ये टाकलेलं आहे. सर्व आश्चर्य करतायत. आश्चर्य करती मना माझी. हा काय प्रकार घडला, काय प्रकार घडला. आणि मग 8व्या असलेल्या पुत्राची वाट पाहतायत. तो काळ जवळ आला. दशरथे मारिला तोची होता मास. वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष. वर्षा ऋतू कृष्ण पक्ष. आणि दशरथे मारिला. कोणत्या महिन्याला दशरथाने मारलं? फक्त नावाची सूचकता म्हणून नामदेवरायांची ही लीला आहे. दशरथे मारिला तोची होता मास. दशरथाने ज्याला मारलं त्याच्या नावाचा तो महिना होता. दशरथाने श्रावणाला मारलं त्याच्या नावाचा तो महिना होता. दशरथे मारिला तोची होता मास. वर्षा ऋतू आशे
कृष्ण पक्ष श्रावण महिना होता. नद्या दोही थड्या वाहत होत्या. त्याच्या आशीर्वादाने चालू वर्षी तसं पाहायला मिळतंय. नदीला भरपूर असलेलं पाणी वाहताना, नाही तर पाण्याचं दर्शन दुर्लभच आहे आणि गावातल्या गटारींचं सुलभ आहे. सतत सतत थोडंसे ते सुलभ आहे, पण दोन्ही थड्या नदी भरून वाहणं हे एक अत्यंत आल्हाददायी आनंद देणारं असं ते वातावरण आहे. दोन्ही थड्या भरून नद्या वाहत होत्या. केशरांचा सडा पूर्ण देववर्ग अशा प्रकारचा करीत होता. जिकडे तिकडे आनंदी आनंद. मंद मंद असा पाऊस पडतोय आणि मोरासारखे पक्षी नृत्य करतायत, मंजूळ असा आवाज काढतायत. श्रावण महिना तसा पुण्यकर्म करण्याचा महिना. या महिन्याला एक आगळं आणि वेगळं महत्त्व दिलं जातं. वर्षभर माणसं हाडं फोडतात, महिनाभर सोडतात. एवढं महिनाभर काय कुणास ठाऊक, पण हा महिन्याचा एक प्रभाव आहे. आम्ही सांगितलं तरी माणसं ऐकणार नाही, पण महिना सांगत नाही तरी सुद्धा माणसं ऐकतात. महिनाभर पिणं सोडतात, महिनाभर खाणं सोडतात. काही तर महिनाभर दाढी डोकीच करत नाही. बरेचशी माणसं वर्षभर काही करत नाही, पण महिनाभर नवनाथाचं पारायण, रोज एक अध्याय रोज एक अध्याय. नशील कोणी वाचायला तर शेजारचा पाजारचा एखादा ब्राह्मण, पण तो नवनाथ ग्रंथ. हा महिना अत्यंत उत्तम आहे आणि अत्यंत उत्तम असलेला महिना याचमुळे ठरला गेला की पुरुषोत्तम असलेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा ह्या मासामध्ये अवतीर्ण झाला. या अष्टमी तिथीमुळे ह्या महिन्याला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे. देव जेथे जातो त्या गावाला महत्त्व प्राप्त होतं. देव जेथे राहतो त्या गंगेला महत्त्व प्राप्त होतं. देव जेथे राहतो त्या वनालाही महत्त्व प्राप्त होतं. जेथे देव तेथे त्याचं महात्म्य अशा प्रकारचं आहे. हे चिंतन याकरता मांडतोय, भगवान परमात्मा अवतीर्ण होणार आहे. देवकीचं इतकं दिव्य तेज दिसू लागलं की सूर्याने सुद्धा लाजावं इतकं तेज देवकीचं होतं. देवकीचे तेज दिशे जैसा दिशे दैसा कंसाचे हृदय कंसाचे हृदय जळतसे. व्याघ्राला पाहून हरणांनी भयभीत व्हावं इतका तो त्या तेजाला पाहून तरतर कापत होता. आजा सर्प न्यायाने त्याला जिकडे पाहिला तिकडे कृष्ण दिसत होता. स्वप्नात सुद्धा बोलत होता, आला आला मज मारावया. अजून तर जन्मही झालेला नाही. अष्टमी तिथी आहे. फुलं वाटलेत सर्वांना. अष्टमी तिथी आहे. शुकांनी सांगितल्याप्रमाणे बुधवार आहे. रोहिणी नक्षत्र आहे आणि मध्यरात्र. शुक सांगत असे परीक्षिते. हातामध्ये फुलं आहेत, सर्वांनी हातामध्ये घ्या आणि मी नामयाचा स्वामी प्रगटाला म्हणेल तेव्हा टाका. आयोनी संभव बोला. आयोनी संभव आयोनी संभव नहे काही श्रावे. संभव नहे काही आयोनी संभव नहे काही आयोनी संभव नहे काही श्रावे. आयोनी संभव नहे काही श्रावे. आयोनी
हरे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल के नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल के हाथी दिया घोड़ा दिया और दिया पालकी हाथी दिना घोड़ा दिना और दिया पालकी नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल के नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल के नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल के हरी ज्ञानेश्वर